नमस्कार मंडळी, घरची चविष्ट आरतीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास मराठमोळी थाळी। त्यामध्ये कढी, भात, भाकरी, भरवा शिमला मिर्च असा मेन्यू आहे। आता कढीसाठी दह्याची कढी आहे। पातेल्यामध्ये बघताय तुम्ही, त्यामध्ये बेसन पीठ टाकले थोडं 2 चमचे, त्यामध्ये हळद आणि मीठ, लसूण, कोथिंबीर चेचून टाकली आणि दही घेतलं अर्धा लिटर। आता पातेल्यामध्ये तडक्यासाठी आपण तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला। तडतड झाले की हे कालवलेलं मिश्रण पातेल्यामध्ये टाकून दिलं। आता हा तडका तयार। पळी फक्त पातेल्यातनं बाहेर काढायची नाही। दहीची कढी असली की पातेल्यातनं अजिबात पळी बाहेर काढायची नाही, उकळी असतो। आणि त्यामध्ये आता चिरून थोडी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं होतं। ही झाली आपली साधी कढी दह्याची। बघताय कलर कसा आलाय। कढीला उकळी येऊ द्यायची नाही, असा हा कडणी फेस असतो, फक्त उकळू म्हणजे हे करून द्यायची, शिजू द्यायची आणि गॅस बंद करायचा। आता शिमला मिर्च बघताय, भरवा शिमला मिर्च करतोय। त्यासाठी लसूण कोथिंबीर चेचून घेतलं ताटामध्ये, मिरच्या स्वच्छ धुवून वांग्यासारखं चिरून घेतलं त्या। आता त्यामध्ये हे भरणार आहोत आपण मसाला। त्यासाठी 3-4 चमचे कूट चटणी, घरचा काळा मसाला टाकतोय 1 चमचा। चवीनुसार आम्ही हा 1 चमचा बसवतो। आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते एकजीव करून घेऊया आणि मिरच्यांमध्ये भरून घेऊया ते वाटण। आता वाटण भरलेलं दिसते तुम्हाला। आता हे तडक्यासाठी कढई घेऊ आपण। कढईमध्ये जिरे मोहरी तेल, त्यामध्ये नुसतं तडतड झालं की त्यात आता ह्या शिमला मिर्च टाकून घेऊया। आता ह्या शिमला मिर्च टाकून त्यामध्ये मसाल्याचं तेच पाणी टाकायचं आणि हलवून घेऊया। त्यावर आता ताट झाकून 5-5 मिनिटाची वाफ घेऊन, आता बघताय 5 मिनिटांनी ताट काढले। मस्त कढईने अजून पाणी सुटलेलं आहे मसाल्याचं आणि अजून 5 मिनिटांनी बघताय तर मस्तपैकी शिमला मिर्च अशा वाफरलेल्या आहेत। म्हणजे कमीत कमी ह्याला 10 मिनिटात तर शिमला मिर्च वाफून होती। शिमला मिर्चला जास्त वेळ नाही लागत, असं तेल सुटेपर्यंत तर कमीत कमी त्याला शिजवून घ्यायचं। आता भाकरी केली आहे, बघताय कशी फुगलेली आहे, मस्त टम्म फुगलेली भाकरी, ज्वारीची भाकरी आहे। शिमला मिर्च कढीसोबत अप्रतिम लागते। थँक्यू। आजचा व्लॉग पाहिल्याबद्दल कसा वाटला कमेंटमध्ये सांगा।